पाहू शकता अर्जदार लॉगिनच्या साईडला ई-केवायसी पडताळणीचा ऑप्शन दिसत आहे का? थंबनेल पाहिलाच आहात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता अद्याप आलेला नाही। ज्या वेळेला जाहीर होईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन। पण पहा ई-केवायसी बंधनकारक असं थंबनेलमध्ये तुम्ही पाहिला आहातच। तुमच्या कमेंट आलेल्या होत्या की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवरती सांगण्यात आलेले आहेत। त्याचीच खात्री करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे। खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ पाहिल्याशिवाय कोणतीही कमेंट करू नका, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की खरोखरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायची आहे का? तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब बटन प्रेस करून ठेवायला विसरू नका। स्क्रीन समोर पाहू शकता ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट तुम्हाला तर माहितीच आहे। पहा या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला सर्व काही दिसतं। इथं मुख्य पृष्ठ आहे, इथं योजनेची माहिती आहे, आवश्यक कागदपत्र, अर्जदार लॉगिन। आता तुम्हाला या अर्जदार लॉगिनच्या साईडला पाहू शकता अर्जदार लॉगिनच्या साईडला ई-केवायसी पडताळणीचा ऑप्शन दिसत आहे का? तर पहा यूट्यूबवरती व्हिडिओ बनवलेले असतील, पण मी स्वतः हे व्हेरिफिकेशन करत आहे। अर्जदार लॉगिनच्या साईडला ई-केवायसी पडताळणी इथं दिसत आहे। पण याचा अर्थ काय हे सांगणार आहे। पहा ई-केवायसी लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसून येतं की लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी सत्यापन। व्हिडिओ पाहिल्याशिवाय कमेंट करू नये आणि ई-केवायसी सुद्धा करू नये। पहा डिजिटल ओळखीद्वारे महिलांना सक्षम बनवणे। इथे आधार नंबर तुम्ही तुमचा एंटर करता जसं की सांगितल्याप्रमाणे। त्यानंतर पहा आधार प्रमाणीकरणासाठी संमती। मी वरील नमूद केलेल्या आधार क्रमांकाची धारक लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी साठी महिला व बाल विकास विभागास WCD स्पष्ट संमती देते। या योजनेसाठी माझी ओळख पडताळणी करण्यासाठी WCD विभागास माझे आधार तपशील जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता व बायोमेट्रिक माहिती, बोटांचे ठसे, डोळ्यांची तपासणी UIDAI मार्फत वापरण्यास अधिकृत करते। ही माहिती केवळ ओळख पडताळणी आणि योजनेशी संबंधित संपर्कासाठी वापरली जाईल। इथे दोन ऑप्शन आहेत, मला सहमती आहे आणि सहमती नाही। पहा इथे सहमती नाही म्हटला तर तुम्हाला OTP पाठवता येत नाही, सहमती आहे म्हटला की OTP पाठवा हा ऑप्शन येतोय। आता उदाहरणासाठी मी इथे आधार नंबर एंटर करतोय। पहा उदाहरणासाठी तुम्ही करू नका आणि OTP पाठवा यावरती प्रेस करतो। पहा इथे पहा प्लीज प्रोव्हाइड कॅप्चा। इथे पहा प्लीज प्रोव्हाइड कॅप्चा असं दिसत आहे। इथे कॅप्चा जरी असला आणि फिल केला तरी तुम्हाला या वेबसाईट वरती एरर दिसणार आहे, कारण ही वेबसाईट ग्राह्य धरलेली नाही आहे। या वेबसाईटचा इंटरफेस सेम आहे। पहा मी तुम्हाला सांगतोय तुम्ही काही करू नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov.in हे गव्हर्नमेंटचं वेबसाईट असतं आणि याच वेबसाईटवरती आपल्याला माहिती भेटते। आता याचा इंटरफेस बघा सेम आहे। आता याचा पण इंटरफेस बघा सेम दिसत आहे। फक्त तुम्हाला या वेबसाईटवरती बऱ्याचशा चुका आढळून येतात। पोर्टलवरती प्राप्त अर्जांची एकूण संख्या इथं आहे, इथं नाही। मंजूर अर्जांची एकूण संख्या इथं आहे, इथं नाही। 0 इथं आहे, इथं नाही। फक्त ऑप्शन कोणता नवीन दिसतोय तुम्हाला अर्जदार लॉगिनच्या शेजारी? इथे पहा ई-केवायसी पडताळणी। आता ही वेबसाईट पाहू शकता, अशा प्रकारे वेबसाईट आहे। ही वेबसाईट ओपन करू नका जोपर्यंत सरकारची अधिकृत माहिती भेटत नाही। आता ही सरकारी वेबसाईट असू शकते का? तर अजिबात नाही। सरकारची वेबसाईट .gov.in आणि सरकारला फक्त ई-केवायसी पडताळणी करण्यासाठी नवीन वेबसाईट काढायची गरज आहे का? इथे सुद्धा ऑप्शन आणला असता। सरकारने अशी कोणती घोषणा केलेली नाही की ई-केवायसी करा म्हणून, पण बरेचसे यूट्यूब चॅनलवरती ही माहिती दिली जात आहे की ई-केवायसी करा। इथून तुमची माहिती ई-केवायसी द्वारे कंप्लीट करताय म्हणजे इथं एरर येणार 100%, पण तुमचा हा डाटा चोरीला जाऊ शकतो। तुमचा आधार नंबर वरचे डाटा चोरीला जाऊ शकतो OTP फिल केल्यानंतर। पहा काळजीपूर्वक अशी कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही। आता या वेबसाईटचा इंटरफेस सेम आहे जसं की ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे जी की .gov.in सेम इंटरफेस आहे, सेम काही बदल नाही। अशा पद्धतीने त्यांनी इंटरफेस जसाच तसा केलेला आहे। पहा पण इथे तुम्हाला अर्जदार लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर पहा नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर असं दिसतंय। ह्या चुकीच्या वेबसाईटवरती मी म्हणतोय, चुकीच्या वेबसाईटवरती, कारण अधिकृत
नाही आहे ही वेबसाईट. आपल्या वेबसाईटवरती इथं लॉग इनचा ऑप्शन येतोय आणि इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर पहा इथं पण येतोय, पण नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर येतंय. इथं युजर नेम पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा डाटा घेत नाही. इथं पहा मी टाकून दाखवतो आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती. मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा फिल केल्यानंतर लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर लॉग इन सक्सेस येतंय. इथं पहा आपल्याला प्रोफाईल, यापूर्वी केलेले अर्ज, संपूर्ण माहिती दिसते. यापूर्वी केलेले अर्जावरती क्लिक केल्यानंतर जेवढे तुम्ही अर्ज केलेला आहात तेवढे दिसतात. उदाहरणासाठी पहा इथे संपूर्ण तुमची जी काही महिलांचे फॉर्म भरलेला आहात ती लिस्ट इथे दिसून येते. म्हणजे आपली गव्हर्नमेंटची वेबसाईट कोणती असणार आहे, ladkibhin.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला भेटतं का की इथं तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला भेटतं का इथे KYCचा ऑप्शन आलेला आहे? नाही. पण ही जशाच तशी वेबसाईट बनवण्यात आलेली आहे आणि या वेबसाईटवरती तुम्हाला KYC पडताळणीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. सरकारला सेम वेबसाईट करायची काय गरज आहे का? तर मुळात नाही. तर KYCचा ऑप्शन द्यायचा असेल तर इथंच दिला असता. पहा इथंच आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती. त्यामुळे तुम्ही कोणतीही माहिती घेतेवेळी काळजीपूर्वक ती खरोखरची आहे, बरोबर आहे की हे तपासणं गरजेचं आहे. त्यानंतरच KYC किंवा असे ऑप्शन आले तर सोशल मीडियावरती गव्हर्नमेंटकडून त्याबद्दलची माहिती दिली जाते किंवा आमच्यासारखे खरोखरचे यूट्यूबर असतात ती महत्त्वपूर्ण माहिती देतात जे की तुमच्यासमोर लाईव्ह येऊन सांगतात. तर हे महत्त्वाचं होतं, कारण मला एक कमेंट आलेली होती की सर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYCचा ऑप्शन आलेला आहे आणि त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ का करत नाही? तर मी वेबसाईटवरती आलो, पाहतो तर ऑप्शनच नाही. पण असे बरेचसे यूट्यूबवरती व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत जे की चुकीच्या पद्धतीचे आहेत. माहिती न घेता लोकांना ही माहिती पसरवत असतात. हे थांबवा, कारण गव्हर्नमेंटची वेबसाईट ही वेगळी असते आणि जर गव्हर्नमेंटनं अशी कोणती .com .org दिली असेल तर ती खरोखर गव्हर्नमेंटची आहे का ना, खरोखर गव्हर्नमेंटची आहे की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे. कारण ह्या चुकीच्या वेबसाईटवरती आपण डाटा फिल करतो आणि आपला डाटा चोरीला सुद्धा जाऊ शकतो. हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. गव्हर्नमेंटकडून अद्याप KYCचा ऑप्शन आणलेला नाही. जरी आणला तर आम्ही त्याबद्दल जरूर व्हिडिओ करू. पण अशी कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही KYC किंवा अनेक फॉर्म सबमिट करू नका. हा व्हिडिओ सर्व मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुमच्या काही कमेंट असतील तर जरूर कळवा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा चुकीच्या ज्या अफवा आहेत त्या थांबवण्यासाठी आपण जरूर मदत करू. धन्यवाद.